तुमच्या सोसायटीची जुनी बिल्डिंग आता पडायच्या अवस्थेत असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला नवीन घर पाहिजे अशी इच्छा असेल, रिडेव्हलपमेंट ज्यावेळेस आपण करायला जातो, अशा परिस्थितीत सोसायटीतला फक्त एखादाच मेंबर असा असेल जो या गोष्टीचा विरोध करत असेल, त्याला अशी रिडेव्हलपमेंट नको असेल, तर काय करायचं? याच संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय कोर्टाकडून आलेला आहे, ज्यानुसार बहुसंख्य मेंबर्सला पुनर्विकास पाहिजे असेल, रिडेव्हलपमेंट करायची असेल, तर फक्त एका व्यक्तीच्या हट्टामुळे संपूर्ण प्रोसेस थांबवता येणार नाही. त्यामुळेच हा निर्णय तुमचं हक्काचं नवीन घर मिळवण्यासाठी तुम्हाला कशी मदत करेल हे जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारी रिडेव्हलपमेंटचे नियम काय आहेत, तुम्हाला कशा प्रकारे रिडेव्हलपमेंटमध्ये पार्ट घेता येईल, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे. शहरांमध्ये जुन्या इमारतींचं आयुष्य 30-40 वर्षांनंतर संपतं. पाण्याची गळती, भिंतीचे क्रॅक्स, लिफ्टचं बिघाड, पार्किंगची अडचण या सगळ्या समस्यांनी रहिवाशांचं आयुष्य त्रस्त होतं. म्हणूनच सरकारने सोसायटी पुनर्विकास, सोसायटी रिडेव्हलपमेंटची संकल्पना आणलेली आहे. पुनर्विकास म्हणजे बिल्डर जुनं डेव्हलपमेंट किंवा जुनी बिल्डिंग पाडून त्या जागी नवीन बिल्डिंग उभी करतो. मालकांना नवीन फ्लॅट मिळतो, शिवाय अतिरिक्त जागा मिळते आणि इतर अमेनिटीज सुद्धा मिळतात. यातून बिल्डर्सला फायदा, सरकारला कर आणि मेंबर्सला सुरक्षित नवीन घर मिळतं. अशा प्रकारे तीनही बाजू जिंकतात. पण पुनर्विकासामध्ये, रिडेव्हलपमेंटमध्ये एक अडचण ही कायमची आहे, ती नेहमीच असते. ती म्हणजे सर्वच मेंबर या रिडेव्हलपमेंटला सपोर्ट करत नाही. काही मेंबर्स असे असतात सोसायटीमध्ये, त्यांना ती रिडेव्हलपमेंट नको असते, त्याचा ते विरोध करतात. कोणत्याही कारणास्तव कोर्टात जातात, रिडेव्हलपमेंटवर स्टे आणतात, ज्यामुळे रिडेव्हलपमेंटला आलेलं काम हे वर्षानुवर्ष रखडतच राहतं. थोडक्यात समजून घेऊ की महाराष्ट्र सरकारचे रिडेव्हलपमेंटचे कायदे काय आहेत, काय नियम आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि सहकारी गृहनिर्माण सोसायटींचे बायलॉज यामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी ठराविक नियम आहेत. जसे जर रिडेव्हलपमेंट करायची असेल, पुनर्विकास करायचा असेल, तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. त्या सभेमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी किमान 75% लोकांची मान्यता असणे गरजेचे असते. सभेमध्ये झालेले ठराव हे रजिस्ट्रारकडे सादर करावे लागतात. पीएमसी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा बिल्डरचे सिलेक्शन करेपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवावी लागते. सोसायटीच्या सदस्यांना त्रास होऊ नये म्हणून पीएमसी ठेवणे बंधनकारक असते आणि रजिस्ट्रारकडे संमतीनंतरच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करता येते. याचाच अर्थ काय, तर 75%पेक्षा जास्त लोकांची जर मान्यता असेल, तर 1-2 जणांचा हट्ट असेल, तर तो अपवाद ठरत नाही. हेच सगळं अलीकडे कोर्टाकडून आलेल्या आदेशामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे. नुकताच एक खटला सहकारी न्यायालयामध्ये सादर झाला होता. मुंबईतील एका जुन्या बिल्डिंगचा पुनर्विकास करायचं ठरलं होतं. झालेल्या सभेमध्ये 85% सभासदांनी त्यांचा होकार नोंदवला होता. पीएमसी आणि बिल्डर सुद्धा ठरले होते. पण त्यातलाच एक मेंबर असा होता जो सरळ कोर्टात गेला आणि त्यांनी सांगितलं की मला रिडेव्हलपमेंट नको, त्यामुळेच माझं घर माझा हक्क असे सांगून त्यांनी या रिडेव्हलपमेंटवर स्टे मागितला. परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. तसे करताना कोर्टाने सांगितले की पुनर्विकास म्हणजे वैयक्तिक हक्क नाही, तो एक सामूहिक निर्णय आहे. बहुसंख्य सदस्यांना सुरक्षित घर मिळावं, यासाठी एका व्यक्तीने संपूर्ण प्रोसेसला अडथळा आणू नये. त्यामुळेच कोर्टाने जो काही स्टे त्या व्यक्तीने मागितला होता तो रद्द केला. आता त्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं काम सुरळीतपणे सुरू आहे. कोर्टाने दिलेला हा निर्णय म्हणजे इतर सोसायट्यांसाठी एक चांगला धडा आहे. कारण अनेक प्रकरणांमध्ये सोसायटीमध्ये एक तरी मेंबर असा असतोच जो या गोष्टीला नेहमी नकार देत असतो, कोर्टात जात असतो, फसवे दावे सादर करत असतो, बिल्डरला ब्लॅकमेल करतो आणि ज्यामुळे हजारो कुटुंबांचं नुकसान होत असतं. म्हणूनच कोर्टाने ठामपणे सांगितलंय, मेजॉरिटी हाच डेमोक्रेसीचा पाया आहे. फक्त 1-2 जणांच्या हट्टामुळे मेजॉरिटी मेंबर्सला घर मिळणे थांबणार नाही. तर हा निर्णय काय सांगतो? बहुसंख्य सदस्यांची मान्यता ही महत्त्वाची आहे. पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट जर कॅन्सलच करायचं असेल, रद्द करायचं असेल, तर त्यासाठी एक ठोस कारण दिलं पाहिजे. फक्त वैयक्तिक कारणासाठी रिडेव्हलपमेंट थांबवणं, कोर्टाचा वेळ वाया घालवणं असे करायला नको. म्हणूनच हा निर्णय म्हणजे अनेक रखडलेले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला पुनर्विकास करायचा असेल, रिडेव्हलपमेंट करायची असेल, तर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. जनरल बॉडी मीटिंगची योग्य नोटीस द्या. सभेचे ठराव नीट लिहून ठेवा. बहुसंख्य संमती मिळवलीच पाहिजे. पीएमसी नियुक्त करा. टेक्निकल फिजिबिलिटी तपासा. कायदेशीर कागदपत्र व वकिलांचा सल्ला घ्या. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्ट्रारकडे जमा करा. जर हे सर्व पद्धतशीरपणे केलं
तर कोर्टात जाऊन अडथळा निर्माण करणाऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण करता येणार नाही आणि संपूर्ण सोसायटीला, संपूर्ण ॲग्री झालेल्या मेंबर्सला न्याय मिळेल. मित्रांनो, कोर्टाने दिलेला हा निर्णय म्हणजे फक्त त्या स्पेसिफिक सोसायटी पुरता नाही, तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर अशा शेकडो शहरांमध्ये यामुळे हजारो कुटुंबांना त्यांचं नवीन घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सोसायटीमध्ये राहत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सदस्य असाल तर तुमचं मत नक्की मांडा, परंतु बहुसंख्य मेंबर्सचा निर्णय जर झालेला असेल तर तो मान्य करा. कारण जुनं घर देखील तुमचंच आहे, मिळणारं नवीन घर देखील तुमचंच आहे, त्यामुळे सुरक्षितता सुद्धा तुमचीच असेल. पुनर्विकास हा काही खर्च नाही, तो भविष्यासाठीची एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. जर हा व्हिडिओ आणि यातील माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि झालेल्या कोर्टाच्या या निर्णयाबाबत तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.